नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेटरी बुद्रुक चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण भागांचे वाटप हा मुद्दा अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला या भागांचे वाटप बघत असताना भागवाटपाचा अर्थ पण समजावून घेऊ. कंपनीने तिच्याकडे आलेल्या अर्जानुसार अर्जदारास भागांचे वाटप केले जाते, त्यालाच भागांचे वाटप असे म्हणतात. तर सर्वोच्च न्यायालयाने भागवाटपाची एक व्याख्या सांगितलेली आहे. ती कोणत्या प्रकारची आहे? व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग किंवा वाटप म्हणजे भागवाटप. आता या व्याख्येमध्ये काय सांगितले की भागवाटप म्हणजे संचालक मंडळ काय करते? वाटप न केलेल्या भागभांडवलातून ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा व्यक्तींना भागांचे वाटप करते. त्याच्यानंतर माहिती पत्रकामार्फत काय केलं जातं? कंपनीकडून भागाच्या अर्जांचं वाटप केलं जातं. अर्जदार अर्ज आणि अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकेकडे जमा करतो. संचालक मंडळ मग त्या अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत भागवाटपाविषयीचा ठराव संमत करून त्यास मंजुरी देते आणि त्यानुसार जे भागवाटप केले जाते त्यांना आपण भागवाटप असे म्हणतो. या भागवाटपाचा अधिकार कोणाला असतो? तर संचालक मंडळाला. आता यानंतर आपण पाहणार आहोत कंपनी कायदा 2013 नुसार डिमटेरियलायझेशन स्वरूपात भागवाटप कराव्या लागणाऱ्या कंपन्या. तर डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागवाटप करणाऱ्या कंपन्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात? तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे ज्या कंपनीचं भागभांडवल 10 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा जी कंपनी सार्वजनिकरित्या 10 कोटीपेक्षा जास्त भागांची विक्री करते अशी कंपनी. त्या कंपनीला काय करावे लागते? भाग हे डिमटेरियलायझेशन स्वरूपात द्यावे लागतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी. कधीपासून? 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी आणि सूचीबद्ध नसलेली अशी कंपनी डिमॅट स्वरूपात भागांचं वाटप करू शकते. त्यानंतर विहित केलेल्या इतर कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारच्या कंपन्या या काय करू शकतात? डिमटेरियलायझेशन स्वरूपात भागांचं वाटप करू शकतात. आता ह्या सोडून इतर ज्या काही कंपन्या असतात या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीनं भागांचं वाटप करू शकतात. तर जी कंपनी डिमटेरियलायझेशन स्वरूपात भागांचं वाटप करते अशा कंपनीला डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदींचे पालन करावे लागते. तर इतर कंपन्या मात्र सांगितलं ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं भागांचं वितरण करू शकतात. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत भागवाटपाच्या तरतुदी. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या तरतुदी असतात. पहिली तरतूद आहे नियामक तरतुदी. तर नियामक तरतुदीमध्ये काय सांगितलेलं आहे? कंपनी कायदा 2013शी अधीन राहून पुढील नियामक तरतुदींचं पालन हे कंपनीला करावं लागतं. त्याच्यामध्ये कोणकोणते नियम सांगितलेले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे माहिती पत्रकाची नोंदणी. कंपनीला काय करावं लागतं? भागांचं वाटप करण्या अगोदर आपल्या माहिती पत्रकाची नोंदणी ही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. त्याच्यानंतर त्या माहिती पत्रकावरती 2 संचालकांच्या सह्या असाव्या लागतात. जर कंपनी नवीन असेल तर त्याच्यावरती संचालक किंवा अधिकृत वकिलांची सुद्धा स्वाक्षरी ही असावी लागते. त्याच्यानंतरचं पुढची तरतूद आहे कंपनीला माहितीपत्रक अर्जासोबत काय स्वीकारावं लागतं? अर्ज शुल्क स्वीकारावं लागतं.
कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. त्याला अर्ज शुल्क असं म्हणतात. तर ही अर्ज शुल्काची रक्कम कशी निश्चित केली जाते, तर भागाच्या दर्शनी मूल्याच्या कमीत कमी 5% इतकी रक्कम ही अर्ज शुल्क रक्कम म्हणून कंपनीने स्वीकारलेली असली पाहिजे, अशी तरतूद आहे. त्याच्यानंतरची पुढची तरतूद आहे किमान अभिधान उभारणी. किमान अभिधान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागांची आवश्यक असलेली किमान विक्री होणे. जे आपण जेवढे भाग विक्रीला काढलेले त्यापैकी कमीत कमी एवढे भाग विकले गेले पाहिजेत अशी जी रक्कम असते त्या रकमेला आपण काय म्हणतो, किमान अभिधान रक्कम. आणि ही रक्कम कंपनीने उभा केलेली असली पाहिजे. तर ही कधीपर्यंत उभारायची आहे, मैत्रीपत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम कंपनीने जमा केली पाहिजे. मग सेबीच्या नियमानुसार किमान अभिधान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी. म्हणजे एकूण जे भांडवल आपण विकणार आहे, समजा 10 कोटीचं भांडवल आपण भागांची विक्री करून जमा करणार आहे, तर त्यापैकी 90% रक्कम ही किमान अभिधान रक्कम असली पाहिजे आणि ती तेवढी 30 दिवसांच्या आत कंपनीने जमा केलेली असली पाहिजे. जर काय किमान अभिधानाची उभारणी कंपनीला शक्य झालं नाही तर काय असतं, तर त्या कंपनीच्या भागांना कमी मागणी आहे असं समजलं जातं. मग कंपनी काय करू शकते, विक्रीस काढलेल्या भागासाठी कमी अर्ज आलं असं त्याला म्हणू शकते. आणि जर किमान अभिधान उभारणी झाली नाही तर भाग विक्री केल्यानंतर 15 दिवसांच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. किमान भांडवलाची रक्कम जर 15 दिवसामध्ये जमा झाली नसेल तर अर्ज शुल्कासोबत जी आलेली रक्कम असते ती रक्कम कंपनीला परत करावी लागते. मग हे होऊ नये म्हणून कंपनी काय करते, तर भाग विमेदारांसोबत करार करते. आता भाग विमेदार म्हणजे कोण, की भाग विमेदार हे अशी लोक असतात किंवा संस्था असते, ती काय करते, तर कंपनीनं विक्रीस काढलेले भाग जर सगळेच्या सगळे विकले गेले नसतील तर उरलेले भाग खरेदी करण्याची हमी हे भाग विमेदार देतात. तर त्यासाठी अगोदर काय करावा लागतो, त्यांच्याशी तसा कंपनीला करार करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने किमान अभिधानाची उभारणी ही कंपनीने केलेली असली पाहिजे. त्यानंतरची पुढची तरतूद आहे भाग विक्री बंद होणे. तर भाग विक्री सुरू करणं आणि भाग विक्री बंद करणं यासाठी काही ठराविक दिवस दिलेले असतात. त्याच्यामध्ये सेबीच्या नियमानुसार भाग विक्री यादी हे कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. म्हणजे कामकाजाचे दिवस असले पाहिजे, सुट्टीचा दिवस सोडून कमीत कमी किती दिवस, 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवसांसाठी ही यादी ही भाग विक्री खुली केली जाते. या खुली केलेल्या कालावधीतच अर्जदार कंपनीकडे काय करू शकतो, अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल वाटपाचा अधिकार, की वाटपाचा अधिकार निश्चित केला जातो. विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी हा वाटपाचा अधिकार कंपनी निश्चित करते आणि या आधारानुसारच भागांचं वाटप केलं जातं. कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केलं जातं. एक वाटपाचा आधार निश्चित करायचा, कोणत्या पद्धतीने वाटप करायचं आहे. अगोदर भागांना जास्त मागणी आलेल्यांना भाग वाटप करायचं, की कमी मागणी असणाऱ्यांना भाग वाटप करायचं, किंवा कोणत्या पद्धतीनं त्याचा एक आधार निश्चित केला जातो, की कुठल्या पद्धतीनं त्याच्या भागांचं वाटप हे करायला पाहिजे, किंवा अर्ज कसे आलेत आहेत त्यानुसार त्याचं काय केला जातो, आधार, वाटपाचा आधार निश्चित केला जातो. त्याच्यामध्ये लकी ड्रॉ पद्धतीनं भाग वाटप केलं जातं. त्याच्यानंतर भाग मागणीच्या संख्येनुसार भागांचं वाटप केलं जातं, किंवा सभासदाच्या नावाच्या अध्यक्षरानुसार त्या भागांचं वाटप केलं जाऊ शकतं. म्हणजे यापैकी कोणता तरी एक आधार हा निश्चित केला जातो. त्याच्यानंतर भागांना जर जास्त मागणी असेल, पुढची तरतूद आहे भागांना जास्त मागणी. जर एखाद्या कंपनीनं विक्रीस काढलेल्या भागांपैकी जास्तीत जास्त अर्ज आले असतील भागांसाठी, भाग खरेदीसाठी जास्त अर्ज आले असतील, तेव्हा त्याला आपण भागांना जास्त मागणी आहे असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये
जास्त विक्रीसाठी सेबीकडून मान्यता घ्यावी लागते. सेबी शक्यतो काय करते, ऑफर लेटरमध्ये किंवा माहिती पत्रकामध्ये जेवढी भाग विक्री दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त विक्रीला संमती देत नाही, परंतु त्या ठराविक टक्के भागवाटप करण्यास सेबीकडून परवानगी दिली जाते. म्हणजे जर भागांना जास्त मागणी असेल तर काय केली जाते, सेबीकडून त्या जास्तीच्या भागवाटपासाठी मंजुरी घेतली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. कंपनीला काय करावं लागतं की भाग बाजारामध्ये जेव्हा व्यवहार करायचे असतात, भागांची सार्वजनिकरित्या विक्री करायची असते, तर त्या अगोदर तिला एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये व्यवहारासाठीची परवानगी घ्यावी लागते. माहिती पत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे. तसंच नोंदणीसाठी अर्ज केला आहे ही वस्तुस्थितीसुद्धा भाग बाजारामध्ये नमूद केली पाहिजे. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध माध्यमांची नियुक्ती करणे. सार्वजनिक विक्रीचे वेळी एक किंवा जास्त व्यापारी, बँकर्स किंवा व्यवस्थापक यांची नेमणूक केली जाते. त्याच्यामध्ये विक्री नोंदणी अधिकारी, पैसा गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रणित सिंडिकेट बँक, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची सुद्धा कंपनीकडून काय केली जाते, नेमणूक केली जाते. त्याच्यानंतर ह्या झाल्या नियामक तरतुदी. आता या नियामक तरतुदीबरोबरच आपल्याला काही सर्वसाधारण तत्वांचाही अभ्यास करायचा. मग या तत्वांमध्ये काय काय येतं की कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबरोबरच खालील नियमांचं पालन सुद्धा कंपनीला करावं लागतं. आता हे नियम कोणते, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे योग्य अधिकार. कंपनीच्या भागांचं वाटप करण्याचा अधिकार हा कोणाला असावा याविषयीचे नियम किंवा तरतुदी हे ठरलेले असतात. तर हे योग्य अधिकारी कोण, तर कंपनीच्या भागांचं वाटप करण्यासाठी योग्य अधिकारी असणारे कोण असतं, कंपनीचे संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीस हे भाग वाटपाचे अधिकार असतात. कोणाला असतात, एकतर संचालक मंडळाला असतात किंवा संचालक मंडळाने जर एखादी विशिष्ट समिती या भागवाटपासाठी नियुक्त केलेली असेल तर अशा या समितीला ही भागवाटपाचे अधिकार असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल भागवाटप. तर भागवाटप करत असताना अर्जदारांकडून आपण काय मागवतोय, अर्ज मागवतोय. भाग मागणी अर्ज मागवला जातो आणि हा अर्ज लेखी स्वरूपात असतो. लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडून भाग मागणी अर्ज मागवला जातो आणि त्या अर्जानुसार त्यांना भागांचं वाटप केलं जातं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल की वाजवी कालावधी. वाजवी कालावधी म्हणजे काय की भागांचं वाटप कधी करायचे याचा कालावधीसुद्धा निश्चित केलेला असतो. भाग वाटप अर्ज स्वीकृतीनंतर 60 दिवसांच्या आत, जेव्हा आपण भाग वाटप अर्ज मागवतोय त्याच्याबरोबर अर्ज शुल्क मागवतोय, हे मागवल्यानंतर 60 दिवसांच्या आत हे भाग वाटप काय करावे लागते, पूर्ण करावे लागते. भाग वाटपाची पूर्तता करावी लागते. तर माहितीपत्रक आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवल्यापासून व जनतेला माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 5व्या दिवसापासून याचं वाटप करता येतं. म्हणजे माहितीपत्रक नोंदविल्यापासून 5 दिवसानंतर ते 60 दिवसापर्यंत हा वाजवी कालावधी कशासाठी निश्चित केलेला आहे, भाग वाटपासाठी निश्चित केलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं तत्व सांगता येईल भाग वाटप हे निश्चित आणि विनाअट असलं पाहिजे. आपण भाग वाटप करत असताना माहितीपत्रक अगोदर पाठवलेलं आहे, त्याच्यासोबत अर्ज मागवलेला आहे. मग त्याच्यामध्ये ज्या काही नियम किंवा अटी दिलेल्या असतात त्यानुसारच आपण भाग वाटप केलेलं असलं पाहिजे. वाटपाच्या वेळी नियमामध्ये कोणताही बदल होता कामा नये किंवा नवीन नियम त्याच्यामध्ये समाविष्ट केले जाऊ
नाहीत. म्हणजे भाग वाटप हे कसं असलं पाहिजे, ठरवल्या पद्धतीनं निश्चित आणि विना अट असं असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संप्रेषण. कंपनी ज्या व्यक्तींच्याकडून अर्ज आलेले आहेत अशा व्यक्तींना भागांचं वाटप करणार आहे, तर त्या व्यक्तींशी कंपनीनं काय केलं पाहिजे, संप्रेषण केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. मग हे संपर्क कोणकोणत्या मार्गाने साधता येतो, तर त्यांना भाग वाटप पत्र देऊन किंवा वाटपाबाबतच्या सल्ल्याद्वारे अर्जदारांना भाग वाटप झाल्याचे कळवावे लागते. या वाटपपत्रामध्ये वाटप केलेल्या भागांची संख्या, देय असणारी रक्कम इत्यादी बाबतची माहिती दिलेली असते. म्हणजे आपण जेव्हा त्यांना पत्र पाठवतो तेव्हा त्या पत्रामध्ये काय काय नमूद करावं लागतं, की त्यांना किती भागांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून अजून किती रक्कम येणे बाकी आहे, या सगळ्याचा समावेश हा या भाग वाटपपत्रामध्ये करावा लागतो. आणि त्यानंतरचे तत्त्व आहे विसंगती किंवा उल्लंघन नको. भाग वाटप करताना इतर कोणत्याही कायद्याचं कंपनीनं उल्लंघन करू नये. कंपनी कोणत्याही विद्यमान कायद्याचे उल्लंघन करून किंवा कायद्याशी विसंगतपणे असं भाग वाटप करू शकत नाही. आता विसंगत भाग वाटप करणं किंवा कायद्याचं उल्लंघन करून भाग वाटप करणं, याच्यामध्ये आपल्याला एक उदाहरण सांगता येईल. त्याच्यामध्ये अल्पवयीन अर्जदारास भाग वाटप. जर कंपनी काय करत असेल, अल्पवयीन भागधारकास भाग वाटप करत असेल, तर त्या कंपनीनं कायद्याचं उल्लंघन केलं असं आपण म्हणू शकतो. आता अल्पवयीन याचा अर्थ काय, की ज्या व्यक्तीने आपल्या वयाची अजून 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशा व्यक्तीला जर कंपनी भाग वाटप करत असेल तर त्याला अल्पवयीन व्यक्तीस भाग वाटप असं म्हणतो. आणि हे जे भाग वाटप आहे हे कसं आहे, विसंगत आहे किंवा कायद्याचं उल्लंघन करू नये म्हणून अशा पद्धतीचं भाग वाटप कंपनीने करू नये. अशा पद्धतीनं कंपनी जेव्हा भाग वाटप करते तेव्हा त्या कंपनीला या नियामक तरतुदींचं तसंच या सर्वसाधारण अटींचं पालन करूनच भागांचं वाटप हे करावं लागतं. यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, भाग वाटपाची कार्यपद्धती. भाग वाटप म्हणजे याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत भाग वाटपाची कार्यपद्धती. आता या भाग वाटपाच्या कार्यपद्धतीमध्ये पुढील विविध टप्पे अभ्यासावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे भाग वाटप समितीची नेमणूक. भाग विक्री बंद झाल्यानंतर चिटणीस काय करतो, संचालक मंडळाला भाग वाटपाची तयारी करण्याचे सांगतो. जर भागांसाठी कमी मागणी असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करतात, संचालक मंडळ भाग वाटप करते. परंतु जर भागांना जास्त मागणी असेल तर अशा वेळी मात्र योग्य प्रकारे निर्णय होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी संचालक मंडळ काय करते, तर एका विशिष्ट समितीची नेमणूक करते. ही समिती भाग वाटप कशा प्रकारे करावयाचे हे निश्चित करते आणि मग त्याचा अहवाल संचालक मंडळाला कळवते आणि त्यानुसार भागांचं वाटप हे केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे भाग वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा आयोजित करणे. आता हे जेव्हा भाग वाटप करायचं असतं तेव्हा त्या भाग वाटपाला समितीकडून अहवाल दिला जातो आणि या अहवालाला संचालक मंडळाची मंजुरी घ्यावी लागते आणि त्यासाठी संचालक मंडळाची सभा आयोजित केली जाते. त्याचबरोबर हे भाग वाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी सेबीकडून एखादा प्रतिनिधी हा उपस्थित असतो आणि या प्रतिनिधीमार्फत त्या भाग वाटपाला मंजुरीही दिली जाते. हे भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या भाग वाटपाला किंवा या भाग वाटप सूत्राला मान्यता दिलेली असली पाहिजे. जेव्हा या सगळ्या मंजुऱ्या मिळतात तेव्हा त्या भाग वाटपाची यादी तयार केली जाते आणि या यादीमध्ये भाग वाटपदाराचे नाव नमूद केलेले असते किंवा अर्जदार ज्याला भागांचे वाटप केले जाणार आहे याचं नाव त्याच्यामध्ये नमूद असतं. अशी जी यादी तयार होते या यादीवरती अध्यक्ष म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष
व चिटणीस यांची स्वाक्षरी असावी लागते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. आता भाग वाटप निश्चित झाल्यानंतर भाग वाटपासंबंधीचा ठराव हा संचालक मंडळाच्या सभेमध्ये संमत केला जातो. त्या ठरावाद्वारे काय सांगितलं जातं की ज्यांना भाग वाटप केलेलं आहे त्यांना भाग वाटप पत्र दिलं जावं आणि ज्यांना भाग वाटप आपण करू शकत नाही अशा अर्जदारांना दिलगिरी पत्र दिलं जावं असं अधिकृतरित्या चिटणीसास सांगितलं जातं. चिटणीस काय करतो की सर्व भाग वाटपदारांना त्यांच्या नावे भाग अर्ज ज्यांच्या आलेले आहेत आणि ज्यांना भाग वाटप यादीमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांना करायचे भाग वाटप, अशांना भाग वाटप पत्र पाठवतो. व ज्यांना कंपनी भाग वाटप करू शकत नाही, ज्यांचं नाव भाग वाटप यादीमध्ये आलेलं नाही, अशा व्यक्तींना काय केलं जातं, दिलगिरी पत्र पाठवलं जातं. या दिलगिरी पत्रासोबत त्यांच्याकडून जी भाग अर्जाची रक्कम जमा झालेली असते, अर्ज शुल्क जमा झालेलं असतं, हे अर्ज शुल्कसुद्धा परत करावे लागते. हे अशा पद्धतीनं हा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भाग वाटप शुल्क स्वीकारणे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की भागावासोबतची काही रक्कम येणार आहे, अर्ज शुल्क स्वीकारणार आहे. ज्यांना आपण भाग वाटप करतो त्या व्यक्तीकडून काय करते कंपनी, अर्जाचं शुल्क स्वीकारते. अर्जासोबत आपण 5% रक्कम घेत होतो, त्याला अर्ज शुल्क म्हणत होतो, दर्शनी मूल्याच्या 5%. तर ही जी रक्कम आहे ही कंपनी काय करते, तिच्या बँकर्समध्ये स्वीकारते आणि उरलेली रक्कम त्यांना त्यांच्या बँकेमध्येच ठराविक तारखेला जमा करण्यासाठी सांगते. अशा पद्धतीनं हा एक कार्यपद्धतीचा टप्पा आहे. त्याच्यानंतर पुढचे टप्पे आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे त्यागपत्रासंबंधित व्यवस्था. जर एखाद्या अर्जदाराला त्यास मिळणाऱ्या भागांचा दुसऱ्या व्यक्तीला त्याग करायचा असेल तर ती व्यक्ती काय करते, कंपनीकडे तसा विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करते आणि त्यासोबत भाग प्रमाणपत्रसुद्धा किंवा जे आपण वाटपपत्र पाठवलेलं आहे हे वाटपपत्र सादर करते आणि त्यानुसार त्या त्यागपत्राला संचालक मंडळाची मान्यता घेतली जाते आणि मग त्या व्यक्तीच्या नावे असणारा भाग हा ज्या व्यक्तीला त्याला त्याग करायचा आहे, ज्या व्यक्तीला द्यायचं आहे त्या व्यक्तीच्या नावे वाटप केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भाग वाटपपत्र विभाजित करण्याची व्यवस्था. काही भागधारकांना काय करायचं असतं की भागासाठी त्यांनी अर्ज केला आहे, परंतु जेव्हा कंपनी भाग वाटप करणार आहे अशा वेळी तो भाग काय करायचं आहे की अनेक व्यक्तींच्या नावे विभाजित करायचं आहे, अनेक व्यक्तींमध्ये वाटून त्याला तो भाग घ्यायचा आहे. तर त्यासाठी तो अर्जदार काय करतो, कंपनीकडे तसा विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करतो की माझ्या भागाचं वाटप व्हावं किंवा त्याचं विभाजनकरण व्हावं आणि त्यासाठी कंपनीकडे अर्ज केला जातो. मग त्या अर्जालासुद्धा संचालक मंडळाची कंपनीकडून मान्यता घेतली जाते आणि मग त्यानुसार त्या भागांचं विभाजन करून त्या व्यक्तीला त्या भागाचं वाटप केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल भाग वाटप विवरणपत्र दाखल करायचं. आता भाग वाटप जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या भागवाटपासंबंधीचं विवरणपत्र की कशा पद्धतीनं भागांचं वाटप केलेलं आहे, अर्ज किती आले होते, कोणता आधार निश्चित केला होता, कशा पद्धतीनं कंपनीनं या भागांचं वाटप केलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती ही या विवरणपत्राद्वारे नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते. त्याचा कालावधी कसा असतो, भाग वाटप पूर्ण झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हे विवरणपत्र चिटणीसास दाखल करावे लागते. त्याच्यामध्ये विविध तपशिलाची नोंद करावी लागते, ज्याच्यामध्ये भाग वाटप केलेल्या व्यक्तींची नावे, त्यांचा पत्ता, वाटप केलेल्या भागांची संख्या, भागांची दिलेली किंवा देय असणारी रक्कम इत्यादी सगळी माहिती या भाग वाटप विवरणपत्रामध्ये देऊन हे विवरणपत्र भाग वाटपापासून 30 दिवसांच्या आत हे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सभासदांची नोंदवही तयार करणे व भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे. आता जेव्हा भाग वाटप पूर्ण होतं तेव्हा भाग अर्जदारांनी ज्यांना आपण भाग वाटप शुल्क ज्यांच्याकडून घेतलेलं आहे, त्यांनी जमा केलेलं आहे, अशा व्यक्तींचं नाव चिटणीस कशामध्ये नोंदवतो,
कंपनीची जी सभासद नोंदवही असते, या नोंदवहीमध्ये या व्यक्तींची नावे नोंदविली जातात. आणि ज्या ज्या व्यक्तींचं नाव आपण सभासद नोंदवहीमध्ये नोंदवलेलं आहे, अशा व्यक्तींना कंपनी काय करते, भाग प्रमाणपत्राचे वाटप करते. त्यांनी जो भाग खरेदी केला आहे, या भागाचा पुरावा म्हणून किंवा त्याचा मालकी हक्क दर्शवणारा पुरावा म्हणून त्यांना काय दिलं जातं, तर भाग प्रमाणपत्र दिलं जातं. आणि ज्या ज्या व्यक्तींना आपण भागांचं वाटप केलेलं आहे, त्या त्या व्यक्तींना ते भाग प्रमाणपत्र हे दिलं जातं. त्याचाही कालावधी निश्चित केलेला असतो. तो भाग वाटप पूर्ण झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत कंपनी काय करू शकते, अशा भागांसाठीचं भाग प्रमाणपत्र त्या त्या सभासदाला देऊ करत असते. अशा पद्धतीनं आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय अभ्यासलं बघा. तर सुरुवातीला भाग वाटप म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, ते कोणाला केलं जातं, कशा पद्धतीनं केलं जातं. त्याचबरोबर भाग वाटप करण्याविषयीच्या काही तरतुदी आहेत, त्याच्यामध्ये नियामक तरतुदी कोणकोणत्या, त्याचबरोबर त्याची सर्वसाधारण तत्त्वे कोणती, याचाही अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर भाग वाटपाची कार्यपद्धती आणि त्याच्यामध्ये विविध टप्प्यांचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या या लेक्चरमध्ये आपण भाग वाटप म्हणजे काय, त्याचा अर्थ, सार्वजनिक न्यायालयाने भाग वाटपाची सांगितलेली व्याख्या, याचा अभ्यास केला. त्याचबरोबर कंपनी कायदा 2013 नुसार डिपॉझिटरी पद्धतीनुसार भागांचं वाटप कशा पद्धतीनं केलं जातं किंवा कोणत्या कंपनीला करावं लागतं, याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर भागवाटपाच्या तरतुदी किंवा अटी, याच्यामध्ये 2 प्रकारच्या तरतुदी आणि अटी, नियामक तरतुदी कोणत्या, सर्वसाधारण तत्त्वे कोणती, यांचाही अभ्यास आज आपण या ठिकाणी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये माहितीपत्रकाची नोंद कशी करायची, अर्ज शुल्क कितपत घ्यायचे, किमान अभिदानाच्या रक्कमेच्या बाबतीमध्ये काय नियम आहे, त्याचबरोबर भागांची विक्री यादी कधी बंद होते, भागवाटपाचा आधार कशा पद्धतीने निश्चित केला जातो, भाग विक्रीचा जास्त मागणी असेल तर त्यासाठी काय केलं जातं, भाग बाजारात व्यवहार करायचा असेल तर कशी परवानगी घ्यावी लागते, भाग विक्रीसाठी वेगवेगळ्या समित्या कोणकोणत्या नेमणूक केल्या जातात, याचाही अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण तत्वांमध्ये अधिकार कोणाला असतो भागवाटपाचा, त्याच्यानंतर भागवाटपासाठी कशा पद्धतीनं भागवाटप केलं जातं किंवा कशासाठी अर्ज कसा घेतला जातो, वाजवी कालावधी कसा असतो, भागवाटप हे कसं असतं निश्चित आणि विनाअट कसं केलं जातं, संप्रेषण कशा पद्धतीनं केलं जातं, किंवा भागवाटपाच्या नियमांचं विसंगती व उल्लंघन करू नये अशा पद्धतीच्या अनेक नियम हे आपण अभ्यासले. त्याचबरोबर भागवाटपाच्या कार्यपद्धतीमध्ये वाटप समितीची नेमणूक करणं असेल, वाटप समितीचं प्रमाण निश्चित करणं असेल, त्यासाठी संचालकांची सभा बोलवणं असेल, त्याच्यानंतर संचालक सभेमध्ये ठराव मंजूर करणं असेल, त्याचबरोबर भाग वाटप शुल्काचे स्वीकार करायचं असेल, त्यागपत्रासंबंधी असेल, विभाजित करण्याची व्यवस्था असेल, विवरण पाठवण्यासंबंधी असेल, किंवा सभासद नोंदवही करून भाग प्रमाणपत्रांचं वाटप करणं इत्यादी भाग आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी इथेच थांबू. आज आपण या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.